नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल फर्स्ट सेम भूरूपशास्त्र परिचय या विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज आपण पृथ्वी आणि पृथ्वीची आकृती तसेच पृथ्वीच्या आकारासंबंधित अभ्यास करणार आहोत। आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीविषयी आपल्याला संपूर्ण अभ्यास असणे आवश्यक आहे। प्राचीन काळात पृथ्वीची स्थिती आणि आकार याविषयी अनेक भूगोलतज्ञांनी तसेच खगोलतज्ञांनी वेगवेगळ्या विचित्रच कल्पना मांडल्या होत्या, परंतु जसं जसं आधुनिक युग येत गेलं तसं पृथ्वीच्या स्थिती आणि आकारासंबंधित मांडलेल्या बहुतेक कल्पना ह्या बदलत गेल्या आणि वैज्ञानिक स्वरूपात पृथ्वीच्या आकार आणि आकृती संदर्भाने नवनवीन विचार समोर येत गेले। पृथ्वी ही अधांतरी असून म्हणजेच हवेत तरंगत असून इतर ग्रहाच्या परस्पर आकर्षणामुळे दोघांमधील अंतर स्थिर असते, अशी पुसटशी कल्पनाही त्या काळातील लोकांना जरी नव्हती तरीही आज आपल्याला पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या संबंधित असलेले आकर्षण, त्यांच्यात असलेले अंतर, त्यांच्यातील वैशिष्ट्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे झाल्याचे दिसते। पृथ्वी गोल आकाराविषयीचे ज्ञान बऱ्याच कालावधीनंतर लोकांच्या समोर येऊ लागले। प्राचीन काळात लोकांना पृथ्वी ही चपटी असावी असे वाटत होते आणि तिच्या भोवताल समुद्र असावा अशी कल्पना होती, परंतु पृथ्वीच्या आकाराविषयीच्या प्राचीन कल्पना ह्या चुकीच्या होत्या। त्या बदलत गेल्या आणि त्यांनी पृथ्वीच्या एकूणच आकाराविषयी ज्ञानाच्या नवीन ज्ञानात भर पाडत गेले। पृथ्वीची आकृती ही अंड्याप्रमाणे वाटोळी असून निराधार आहे असे विचार पृथ्वी संदर्भाने मांडले जातात। होमरसारख्या ग्रीक विचारवंताची अशी समजूत होती की पृथ्वी ही तबकडीप्रमाणे गोल आणि सपाट असून तिच्या चारही बाजूस पाणी आहे असे म्हटले होते। तिच्या आकाशाचा घुमट उभा असून इसवी सन पूर्व 570 मध्ये पायथागोरस नावाच्या ग्रीक गणिततज्ञाने ही चूक सर्वांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी पृथ्वी वर्तुळाकार असून स्थिर आहे असे मत मांडले आणि या जुन्या विचारांवर बदल घडवून आणला। जुन्या ग्रीक परंपरेतील अरिस्टॉटलनी पृथ्वीच्या आकृती संबंधी केलेले निरीक्षण महत्त्वाचे आहे। त्यांनी चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर पडणाऱ्या पृथ्वीच्या छायेवरून ती वाटोळी असावी, गोलाकार असावी असे मत मांडले होते। त्याचबरोबर सॅमसच्या ॲरिस्टार्कस यांनी सॅमस येथे आकाशातील ज्योतींचा वेध घेऊन गणिताच्या आधारे पृथ्वी आणि चंद्राची अंतरे शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि ग्रहमालेचे केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे ही गोष्ट जगासमोर मांडली। सूर्यचंद्राचा आकार आणि अंतरे या नावाचा एक ग्रंथही त्यांनी लिहिलेला होता। इसवी सन पूर्व 276 ते 195 या काळात इरोस्टोस्थेनिसने भूगोल विषयामध्ये पृथ्वीचा आकार, परिघ इत्यादी संबंधी केलेले निरीक्षण खूप महत्त्वाचे होते। क्रांतिवृत्ताचे तिर्यकत्व त्याने मोजमाप घेऊन सिद्ध केले होते। पृथ्वीचे मोजमाप करणारा जगातील पहिला तत्ववेत्ता म्हणून इरोस्टोस्थेनिस याला मान दिला जातो आणि म्हणून त्यालाच आपण प्राचीन भूगोलाचा जनकही असं म्हटलं गेले होते। भूगोलशास्त्रज्ञ स्ट्रोबो यांनी पृथ्वीचा वाटोळेपणा, त्यांची कारणे, तिचा परिघ इत्यादी विषयी विस्तृत लेखन एका ग्रंथात मांडले होते। अशा प्रकारे 16व्या शतकापर्यंत कोपर्निकसने पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात असे सांगितले आणि पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते व त्यामुळे ती मध्यभागी फुगीर असावी अशी ही कल्पना मांडली। यावरून न्यूटनने पृथ्वीच्या आकाराला नारंगीची उपमा दिलेली आहे। प्रसिद्ध तत्ववेत्ता जॉन हर्सल यांच्या मताप्रमाणे पृथ्वीच्या आकारासंदर्भात बोलायचे झालं तर पृथ्वी ही पृथ्वीसारखीच असून पृथ्वीसारखा दुसरा कोणताही घटक नाही अथवा तिच्या आकाराची तुलना
जगाच्या पाठीवर कोणत्याही वस्तूशी करता येत नाही, इतर वस्तूच्या आकाराशी तिची तुलना होऊ शकत नाही, असे मत जॉन हर्सल यांनी मांडले होते. पृथ्वीच्या दक्षिणोत्तर ध्रुवीय व्यास जवळपास 12,638.4 किलोमीटर आणि विषुववृत्तीय व्यास 12,681.6 किलोमीटर एवढा आहे. विषुववृत्तीय व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा जवळपास सुमारे 43 किलोमीटर मोठा आहे. यावरून पृथ्वी ध्रुवावर चपटी असावी हे सिद्ध होते. म्हणजेच पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नसून गोलाकार आहे आणि याच पृथ्वीच्या गोल आकाराविषयी अथवा आकृतीविषयी अनेक भूगोलतज्ञांनी, अनेक तत्त्वज्ञांनी काही पुरावे सिद्ध केले. त्या पुराव्यानिशी आपण असं 100% ठाम विश्वासाने सांगू शकतो की पृथ्वी ही गोल नसून गोलाकार आहे. पहिला आहे की एकाच दिशेने पृथ्वी प्रदक्षिणा. जर आपण गोल वस्तूवर एकाच दिशेने जर प्रवास करत निघालो तर तो प्रवास काही काळाच्या नंतर, काही कालावधीनंतर, काही अंतर कापल्याच्या नंतर आपण ज्या ठिकाणाहून प्रवास केला होता त्या ठिकाणी परत येत असतो. यावरून एकाच दिशेने पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेले बहुतेक खलासी पुन्हा पुन्हा त्याच स्थळावर येऊन पोहोचले. यावरून पृथ्वी गोल असावी असा पहिला पुरावा या ठिकाणी सांगितला जातो. सर्वात प्रथम मॅगेलनने 1599 मध्ये पृथ्वी प्रदक्षिणेद्वारे हे सिद्ध केले की पृथ्वी गोल आहे. नंतर दुसरा आहे की सर्व ग्रहांचा आकार गोलाकृती. पृथ्वी हा सूर्यमालेतील एक महत्त्वाचा ग्रह आणि सूर्यमालेतील बहुतेक ग्रह गोलाकार असल्यामुळे, अंतरिक्षात दिसणारे सर्व ग्रह गोलाकृती असल्यामुळे पृथ्वी हा सुद्धा एक सूर्यमालेतील ग्रह आहे आणि म्हणून तोही इतर ग्रहांप्रमाणेच गोल आहे. त्याचा आकार इतर ग्रहांपेक्षा वेगळा राहू शकत नाही. म्हणून सर्व ग्रहांचा आकार गोलाकृती म्हणून पृथ्वीचा सुद्धा आकार गोलाकृतीच आहे. कमी अधिक उंचीवरून दिसणारे क्षितिज. जसं आपण जहाजाच्या डेकवर उभे राहून क्षितिजाकडे पाहतो तसं क्षितिज हे आपल्याला वाटोळे दिसते. डोलकाठीच्या टोकावरून पाहिल्यास सागराचा विस्तार आपल्याला वाढलेला दिसतो, परंतु क्षितिज मात्र आपण जसं जसं समोर जातो तसं तसं वाटोळेच दिसते. यावरूनही कमी अधिक उंचीवर दिसणारे क्षितिज हे पृथ्वी गोल असल्याचे पुरावे सांगितले जाते. नंतर आहे सूर्याच्या किरणांचा पृथ्वीशी होणारा कोन. सूर्याचे प्रकाश किरण जेव्हा पृथ्वीवर पडतात तेव्हा जर सूर्याचे प्रकाश किरण 90 अंशात पडत असतील आणि ज्या पृष्ठभागावर ते पडतात तो पृष्ठभाग जर सपाट असेल तर सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन हा सर्व ठिकाणी सारख्या अंशाचा असावा किंवा असायला पाहिजे. परंतु सूर्यकिरणांच्या पृथ्वीच्या पृष्ठभागाशी होणारा कोन बहुतेक ठिकाणी आपल्याला समान आकाराचा दिसत नाही आणि यावरून आपण सिद्ध करतो की सूर्यकिरणांच्या पृथ्वीशी होणारा कोन कमी जास्त अंशाचा असल्यामुळे पृथ्वी ही सपाट नसून गोलाकार आहे. त्याबरोबरच पाचवा पुरावा आहे की विषुववृत्तापासून वेगवेगळ्या उंचीवर दिसणारे तारे. रात्रीच्या वेळी विषुववृत्तापासून उत्तरेकडे गेल्यास तारे आपल्याला वेगवेगळ्या उंचीवर भासतात. जसं जसं आपण उत्तरेकडे जातो तसं तसे नवीन तारे दिसू लागतात आणि पूर्वी दिसणारे काही तारे हे लुप्त होत जातात. यावरूनही विषुववृत्तापासून वेगवेगळ्या उंचीवर दिसणारे तारे हे उत्तर किंवा दक्षिणेकडे जाताना काही तारे नव्याने आणि काही तारे आधी दिसणारे तारे लुप्त होत जातात. नंतर आहे कमी जास्त उंचीवर दिसणारे तारे. निरनिराळ्या ठिकाणावरून एकाच वेळी सूर्य व इतर ताऱ्याकडे पाहिले असता कमी जास्त उंचीवर ते तारे दिसून येतात. हा फरक मात्र पृथ्वी गोल असल्यामुळे घडून येतो. जर पृथ्वी सपाट असती तर आकाशात दिसणारे सर्व तारे आपल्याला समान उंचीवर दिसले असते. त्यानंतर आहे बेडफोर्ड लेवल पद्धती. सारख्याच उंचीच्या 3 काठ्या समान अंतरावर जर पाण्यात रोवल्या तर 3 काठ्याकडे दुर्बिणीतून पाहिले असता मधल्या काठीचा शेंडा दृष्टिरेषेच्या 6 फूट उंच दिसतो. दिशा बदलून हाच प्रयोग पुन्हा केला तरी पण मधली काठी ही इतर 2 काठ्यांच्या पेक्षा 6 फुटीने वर दिसतो. यावरूनही आपल्या लक्षात येते की पृथ्वीचा पृष्ठभाग हा जर सपाट असता
तर दृष्टिरेषेतून पाहिल्यानंतर किंवा दुर्बिणीतून पाहिल्यानंतर तीनही काठ्यांचे टोक आपल्याला एकाच रेषेमध्ये असायला पाहिजे, परंतु पृथ्वीचा पृष्ठभाग अथवा वक्राकार असल्यामुळे त्या प्रकारे तीनही काठ्यांचे टोक एका रेषेत दिसत नाही. नंतरचा पुरावा आहे की समुद्र किनाऱ्यावरून येणारे जहाज जसं जसं समुद्र किनाऱ्याकडे जहाज येतो तसं तसं त्या जहाजाचा एक एक टोक आपल्याला दिसू लागतो. तसेच तो समुद्र किनाऱ्यापासून जसं जसं दूर अंतरावर जातो तसं तसं त्याचा थोडा थोडा भाग हा लुप्त होत जातो. यावरून पृथ्वीचा आकार जर सपाट असता तर येणारे जहाज पूर्णपणे दिसले असते, दूर अंतरापर्यंत जाणारे जहाजही पूर्णपणे दिसले असते, परंतु समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजाच्या निरीक्षणावरून पृथ्वीचा पृष्ठभाग अथवा पृथ्वीचा आकार गोलाकार असल्याचे सिद्ध होते. त्याचबरोबर चंद्रग्रहणाच्या वेळी पडलेली सावली अथवा सूर्यग्रहणाच्या वेळी पडणारी सावली ही गोलाकार आहे आणि म्हणून चंद्रग्रहणाच्या वेळी आणि सूर्यग्रहणाच्या वेळी ज्या ग्रहांच्या सावल्या आपण अनुभवतो, पाहतो, निरीक्षण करतो, अभ्यास करतो, यावरूनही आपण ग्रह जे आहेत किंवा पृथ्वी हा गोलाकार असल्याचे सिद्ध होते. त्याबरोबरच विविध ठिकाणावरून दिसणारे क्षितिज, कोणत्याही ठिकाणावरून क्षितिजाकडे आपण पाहिलं तर ते गोल दिसते. तसेच पृष्ठभागापासून जसं जसं उंच गेल्यास क्षितिजाचा विस्तार हा वाढत जातो, पण क्षितिज मात्र गोलच दिसते. यावरून पृथ्वीचा आकार गोलाकार आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा जर पृथ्वीचा पृष्ठभाग सपाट असता तर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा ह्या एकच असत्या, परंतु सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पृथ्वीच्या गोलाकार आकारामुळे निर्माण झालेल्या आहेत. पृथ्वी सपाट असती तर सर्व ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्त एकाच वेळी निर्माण झाले असते, एकाच वेळी उदयास आले असते. ताऱ्यांचे दिसणे दक्षिण गोलार्धात लोकांना जे तारे दिसतात त्यापैकी बरेच तारे उत्तर गोलार्धात लोकांना दिसत नाही आणि उत्तर गोलार्धात दिसणारे तारे दक्षिण गोलार्धातील लोकांना दिसत नाही. हा सर्व क्षितिजाचा दोष असल्यामुळे ताऱ्यांचे दिसणे यावरूनही सुद्धा पृथ्वी गोल असल्याचे दिसते. ध्रुव तारा उंच दिसणे विषुवृत्तीय प्रदेशामध्ये उत्तर ध्रुवाकडे गेल्यास ध्रुव तारा हा नेहमी उंच दिसतो. आणि शेवटचा आहे की व्हॅनगार्ड या उपग्रहातून पृथ्वीचे ध्रुवाच्या बाजूने जे छायाचित्र उपलब्ध झाले त्यावरून पृथ्वीचा आकार संपूर्णपणे गोलाकार निदर्शनास आल्याचे दिसते. म्हणजेच अग्निबाणाच्या निरीक्षणावरून सुद्धा पृथ्वी गोलाकार असल्याचे सिद्ध होते.